हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे। तुम्ही बघू शकता किती छान आपले भोपळ्याचे घारगे फुगलेले आहेत आणि अगदी मऊ आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणार असे आपण घारगे आज बनवणार आहोत। ही एक पारंपरिक रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 1 वाटी भोपळ्याचा खीस घेतलाय, पाव वाटी गूळ घेतलेला आहे खिसून आणि थोडीशी सुंठ पावडर, ही थोडीशी मीठ आहे, हे आपण पिठामध्ये घालून घेऊ। सगळ्यात आधी आपण भोपळ्याचा खीस आहे तो गुळाबरोबर शिजवून घेणार आहोत। इथे मी एक पॅन घेतलाय, त्या पॅन मध्ये खीस घातलेला आहे आणि गूळ घालून आपण हे छान शिजवणार आहोत। गुळाचं प्रमाण इथे मी 1 वाटी किसाला पाव वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता। आपण आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। गूळ विरघळलेला आहे आणि भोपळ्याला थोडंसं पाणीही सुटलेलं आहे। या पाण्यामध्ये आपल्याला हे भोपळ्याचं खीस आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा खीस शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला खीस छान शिजून झालेला आहे, मऊ पडलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्या गरम याच्यातच आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे। थोडं थोडं गव्हाचं पीठ मिक्स करत आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा आहे। लक्षात घ्या, पॅन गरम आहे, अजून गॅस बंद केलेला आहे। याच्यामध्ये आपण सुंठ पावडर घालून घेऊ। थोडं काळजीने आपण हे मिक्स करत जाऊ। आता मी याच्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता चिमूटभरच मी सोडा याच्यामध्ये घातलेला आहे, खायचा सोडा वापरलेला आहे। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊ आणि थोडंसं थंड झालं की आपण याचा एक गोळा तयार करून घेऊ। पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, आता हाताला चटका बसत नाही। आता मी हे हाताने छान मिक्स करून ह्याचा गोळा तयार केलेला आहे। हा गोळा आपल्याला तेल लावून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। तोपर्यंत आपण इकडे तेल तापवायला ठेवून देऊ। 10 मिनिटं झालेले आहेत, तेल आपण तापवायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण याचे गोळे तयार करायला घेऊ। 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 7 ते 8 घारगे तयार होतात। तुम्ही बघू शकता ह्या साइजचे आपल्याला पेढे तयार करून घ्यायचे आहेत। सगळ्या कणकेचे मी पेढे पाडून घेतलेले आहेत। आता आपण एक एक घारगे लाटायला घेऊ। अगदी अलगद हाताने आपल्याला घारगे लाटायला घ्यायचे आहेत। ह्याच्या कडा थोड्याशा चिरतात, पण आपण हाताने हे थोडंसं असं दाबून घारगे गोलाकार करून घ्यावी। आता मी सगळे घारगे एक एक करून लाटून घेणार आहे आणि एकदमच तळायला घेणार आहे। सगळ्यात आधी आपण एक घारी तळून बघू। जर ही घारी तेलामध्ये विरघळत असेल तर आपण या पिठामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करून परत एकदा घारी लाटून घेऊ। पण तुम्ही बघू शकता छान अशी आपली घारी तळून वरती आलेली आहे। याच्यावर मी थोडंसं तेल उडवते। तुम्ही बघू शकता छान परफेक्ट आपली घारी फुगून वर आलेली आहे। याचा अर्थ आपलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। आता मी घारी उलटून घेते। तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। अगदी 2 मिनिटात आपली घारी फुगून वर आलेली आहे। गॅस मीडियम फ्लेमवरतीच असू दे। छान असा चॉकलेटी कलर आपल्या घारीला यायला हवा। तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आपल्या घारीला आलेला आहे। आता आपण ही घारी काढून घेऊ आणि बाकीच्या घाऱ्या तळून घेऊ। आता मी एका वेळेला 3 घारी सोडणार आहे। काळजीपूर्वक अगदी व्यवस्थित एक एक घारी सोडून द्या। असं तेल उडवत आपल्याला ह्या घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत। माझी आजी ह्याला घारगे म्हणत नाही, घारी म्हणते, त्यामुळे मला आधीपासून घारी म्हणायची सवय आहे। तुमच्याकडे घारगेला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर मग तुम्ही बघू शकता आपल्या छान तिन्ही घारगे व्यवस्थित तळून तयार आहेत। ह्या घाऱ्या तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता। 15 दिवस अगदी व्यवस्थित राहतात, खराब होत नाहीत आणि पोटभरीचा पदार्थ आहे हा, लहान मुलांनाही नक्की आवडतो। चला तर मग आपण आता ह्या घाऱ्या काढून घेऊ आणि सर्व करू। फ्रेंड्स, माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझं चॅनल नवीन आहे। रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।